काही 2 आकडा येतो तो कसला येतो? 2 आकडा गेला गेला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या सर्व साधक बंधू आपण स्वयंचे वाहनावरच प्रकाशन पुस्तकाच्या मंडळाची पुस्तकं वाचत आहोत. ही पुस्तकात परमपूज्य श्री परमपूज्य व परमपूज्य मामा यांची पुस्तकं आहेत. सध्या आपण परमपूज्य श्री दादांनी लिहिलेले जो चलती वसविला ठाऊक हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. काल आपण भगवतीचे कार्य विविध कसे असते हे पाहिले. आज बिरबल बादशाची गोष्ट. एकदा बादशहाने बिरबल व दरबारातील सगळ्या सरदारांपाशी असा हट्ट धरला की ईश्वर कसा असतो, तो सगळीकडे कसा व्यापून राहतो आणि तो काय करू शकतो हे मला आत्ताच्या आत्ता समजून सांगा. त्याचा तो हट्ट बघून बिरबल मनात बसला. कारण भारतीय तत्त्वज्ञानानुसार हे प्रश्न अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहेत. त्यामुळे तो मग बादशाला म्हणाला, हुजूर, आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्यापेक्षा आपल्या नगरीत जे एक थोर साधू महाराज आले आहेत त्यांच्याकडूनच आपण ती उत्तरे ऐकावी. आपण त्यांनाच उद्या दरबारात बोलवूया. असे म्हटल्यामागेही बिरबलाचा धूर्तपणा होता. कारण एखाद्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर सहजपणे जर मिळाले तर त्याला त्याची किंमत वाटत नाही. पण ते जर त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी कष्ट पडले तर त्याचे फार महत्त्व वाटते. गणिताचे उत्तर जर गैरबोलून राहिले तर त्याची किंमत कळणार नाही व ते गणितही कळणार नाही. पण ते जर का रात्रभर जागून त्या गणिताचे उत्तर शोधले तर त्याचा आनंद वेगळाच असतो. हेच त्या बिरबलाने येथे लक्षात घेतले. सहज उत्तर मिळाले तर बादशहाला त्याची किंमत राहणार नाही, त्याचे महत्त्व वाटणार नाही हे तो जाणून असतो. राजधानीच्या प्रांतातही तसेच असते. सद्गुरूंनी दिलेले साधन हे विनाकष्ट सहज मिळालेले असल्याने त्याची किंमत आपणास कळत नाही. जर ते साधन मिळवण्यासाठी आपल्याला आतून कष्ट पडले असते तर त्याची किंमतही कळली असती. तसे कष्ट परमपूज्य सद्गुरू श्री गुरुवणी महाराजांना पडले होते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांचे चरित्र वाचा. त्यांनाही साधन मिळण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले होते. म्हणूनच त्या उभयतांना या साधनाची खरी किंमत कळलेली असते. ईश्वराचे कार्य. दुसऱ्या दिवशी बिरबलाने आपल्या मुलीला साधूचा वेश दिला आणि तो तिला घेऊन दरबारात आला. ते साधू महाराज काठेला एक झोळी घेऊन ऐकीत दरबारात आले व त्यांनी बादशाहाला सांगितले की वत्सा, तुझा जो काही प्रश्न असेल तो मला विचार. बादशाह म्हणाला, ईश्वर कसा असतो, तो सगळीकडे कसा व्यापून राहतो आणि तो काय करू शकतो हे आपण मला कृपया सांगावे. त्यावर ते साधू महाराज म्हणाले, मी तुझ्या या प्रश्नाची उत्तरे अवश्य देईन. पण आमची भारतीय सभ्यता अशी आहे की गुरूंनी उच्चासनावर बसायचे असते आणि शिष्याने त्यांच्यासमोर नम्रतेने हात जोडून उभे राहायचे असते. तुला जर काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुला असा विनम्र शिष्य व्हावे लागेल. बादशहाने त्यासाठी आनंदाने होकार दिला. मग ते साधू महाराज म्हणाले, तू शिष्य आहे म्हणून येथे माझ्या जागी तू उभा राहा व मी गुरु म्हणून तुझ्या आसनावर बसेन. बादशाह त्यावरही ठीक आहे असे म्हणाला. मग साधू महाराज सिंहासनावर बसले व बादशाह त्यांच्या समोर खाली हात जोडून उभा राहिला. त्यानंतर साधू महाराजांनी आपल्या झोळीतून एक पणती काढली, ती फुलवात तूप घालून प्रज्वलित केली आणि बादशाहाला विचारले की या पणतीचा प्रकाश कुठे कुठे पडलेला आहे. त्यावर बादशाहाने उत्तर दिले, सगळीकडे महाराज. ते ऐकून साधू महाराज म्हणाले,
ईश्वरही तसाच सगळीकडे व्यापून आहे. त्यावर बादशहाचा पुढचा प्रश्न. त्याने विचारले, हा ईश्वर कुठे असतो? त्याचे तोंड कोणत्या दिशेला असते? त्यावर साधू महाराजांनी त्यालाच उलट विचारले की या पंडितच्या ज्योतीचे तोंड कोणत्या दिशेला आहे? ती कोठे बघत आहे? बादशहाला ते काही सांगता येईना. तो म्हणाला, ती सगळीकडेच बघत आहे. साधू महाराज म्हणाले, तसेच ईश्वरही सगळीकडे पाहत असतो. त्यानंतर बादशहाने पुढचा प्रश्न विचारला की ईश्वर काय करू शकतो? तेव्हा त्या साधूच्या रूपात असलेल्या दुर्बलाच्या मुलीने आपले स्वरूप प्रगट करून हसून उत्तर दिले की तो एका बादशहाला सिंहासनावरून उतरून माझ्यासारख्या सामान्य मुलीला त्या सिंहासनावर बसवू शकतो. हे फक्त तोच करू शकतो. सर्वव्यापक शक्ती. परमेश्वराप्रमाणे त्याची शक्ती ही सगळीकडे व्यापलेली आहे. सगळे काही तीच होऊन राहिलेली आहे. शिवाचा जीव आणि जीवाचा शिव हे फक्त तीच करू शकते आणि म्हणूनच तिला शरण जावे लागते. परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणत की आपण जर कृपारूपी मूळ सोडले आणि दुसरेच काहीतरी करत बसलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. जसे जिलबी आहे, ती न खाता जर डोळ्यावर बांधली तर तिचा काही उपयोग होईल का? उत्तम बासुंदी आहे, पण ती खायची सोडून कानात घातली तर तिचा काही उपयोग आहे का? परमार्थातही ज्याच्यासाठी सगळं करायचे त्या श्री भगवंतांना त्यांच्या कृपाशक्तीला शरण गेले पाहिजे. सर्व परमार्थाचे साधनांचे मूळ ही भगवती शक्तीच आहे. त्या भगवतीला जर शरण गेले तर तीच सगळा प्रपंच खेळ आवडते व जीवाला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देते. तिला जर शरण गेले नाही तर आहेच इतकीची माया, मग ती आपल्याला त्या मायेच्या पसऱ्यातच फेरीत राहते. मायेत गुंतून जन्ममरणाचे फेरे फिरायला लागू नये म्हणूनच ती या श्री माऊलींनी सांगितले आहे की सद्गुरूंची कृपा झाल्यावर त्यांच्या सांगण्याप्रमाणे नियमाने साधनेला बसावे म्हणजे अभ्यास आपोआप होतो. त्याकरता आपल्याला वेगळे काही करावे लागत नाही. की भगवती शक्ती साधकाचा साधनेवरचा विश्वास दृढ होण्यासाठी त्याला विविध अनुभव देत असते. त्या अनुभवांचेही बरेच स्तर असतात. त्या मानसिक तसेच शारीरिक अनुभवही असतात. जोपर्यंत मनाचा संपूर्ण लय होत नाही तोपर्यंत असे अनुभव येतच असतात. मन शिल्लक असते तोवर जे अनुभव येतात त्यात महाभूतांचे शोध तसेच मन प्राणाच्या शुद्धिक्रिया असतात. भगवती शक्ती क्रियाशील झाली की ती पंचमहाभूतांचा शोध करते, मग प्राणांना स्थिर करू लागते. त्यामुळे साधनेत अनुभव रूपाने त्यांच्या प्रतिक्रिया दिसत असतात. पुढे मन संपले की मग मात्र खरा परमार्थाचा प्रांत सुरू होतो. मनाचा अजब स्वभाव. साधनेत सुरुवातीला पंचमहाभूतांच्या क्षोभामुळे किंवा मनाच्या क्रियांमुळे काहीही दिसत असते. हा मनाचा खेळ कसा असतो हे जर समजून घ्यायचे असेल तर मी सांगतो तसा प्रयोग करून पहा. डोळे मिटून अशी कल्पना करा की समोर एखादी मूर्ती दिसत आहे. समजा ती माकडाची मूर्ती आहे. तुमच्या कल्पनाशक्तीचा उपयोग करीत अशी भावना करा की त्या माकडाचा एक हात तुटलेला आहे, ज्याला आपण मनाचा विनाशकारी भाग म्हणतो. तो फार लवकर अनुभवाला येत असतो. त्यामुळे माकडाच्या मूर्तीचा हात तुटला आहे असे तुम्हाला लगेच दिसू लागेल. पण हे जर का तुम्ही डोळ्यापुढे श्री भगवंतांचे चित्र आणण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी खूप प्रयास पडतील. याचे कारण आपण मनाला चांगल्या गोष्टी दाखवतो आणि वाईट गोष्टींपासून त्याला परावृत्त करत असतो. हे जरी आपण योग्यच करीत असलो तरी त्यामुळे मनाला वाईट गोष्टींचे आकर्षण अधिक वाटू लागते. म्हणूनच बळजबरीने अडवूनही वाईट गोष्टी बघायला ते दुप्पट जोराने धावते.
या मनाचा स्वभाव फार अजब असतो. समजा 10 गोष्टी बघायला म्हणून समोर ठेवलेल्या आहेत आणि 11वी गोष्ट झाकून ठेवली आहे, तर मग मन त्या 10 गोष्टी एकवेळ पाहणार नाही. पण ती झाकलेली गोष्ट काय आहे ते बघण्यासाठी अगोदर झाले. मनाला गुणाचे आकर्षण. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात एक गमतीशीर गोष्ट सांगत असते. ते म्हणत, आम्ही लहानपणी आमच्या एखाद्या मित्राला जर वैताग आणायचा असेल तर मुद्दाम दुसऱ्या एखाद्या मित्राला सोबत घेऊन त्या मित्राच्या समोर जायचो. मग त्याच्याकडे उगीच बघितल्यासारखी करून दुसऱ्या मित्राच्या कानात सांगायचो की काही नाही आणि त्याच्याकडे पाहून मुद्दामच हसायचो. मग हे आपल्याबद्दल काय बोलले असावे, का असे असावे असा संशय प्रबळ होऊन त्या मित्राने विचारले की काय रे, माझ्याकडे बघून त्याने तुला काय सांगितले आणि तेव्हा तुम्ही का हसलात? तर त्यावर त्या आमच्या दुसऱ्या मित्राने त्याला सांगायचे, काही नाही. खरे तर त्या दुसऱ्या मित्राने सांगितलेले बरोबर असेल, पण संशयाने त्या मित्राला मात्र अकारण वैताग येत असतो. हा मनाचाच अजब गुण आहे. जे काही घातलेले असेल, गूढ असेल, ते बघायचीच मनाला फार उत्सुकता असते. मात्र जे उघडे असेल, दिसणारे असेल, त्याकडे ते विशेष लक्ष देणार नाही. प्रपंचातील जे घातलेले भोग असतात त्यांच्याविषयी मनाला अतिशय उत्सुकता असते, पण ते जे उघड सरळ भोग असतील त्यांच्याकडे ते तशा उत्सुकतेने लक्ष देणार नाही. प्रपंचात काय भोग समोर वाढून ठेवलेला आहे हे आपल्याला माहीत नसते. कोणत्या क्षणी काय होईल ते ठाऊक नसते. पण जे माहीत नसते ते जाणून घेण्याची आपल्याला फार उत्सुकता असते. पुढे काहीतरी अनुकूल चांगले होणार असेल अशा आशेवरच मनुष्य त्यामुळे जगत असतो. मग मनाच्या या गुणांमुळे प्रपंचापेक्षाही गूढ म्हणजे तू मूळचा कोण होतास हे जर त्या मनाला कोणी सांगितले तर ते त्याच्या मागे खात्रीने लागणार. म्हणून मनाच्या कलाने घेत त्याला आतल्या गुणाची गोडी लावली पाहिजे. ती गोडी जर लागली तर इतर 17 गोष्टी बाजूला ठेवून ते त्याकडेच जाऊ लागेल. मनाला रहस्याची ओढ. हे समजण्याकरता प्रपंचातलंच एक साधे उदाहरण घेऊ. आपल्यासमोर जर कोणी काही कादंबऱ्या आणि रहस्य कथा संग्रह एकत्र ठेवले तर त्यातील कोणते पुस्तक आधी वाचावेसे वाटेल? अर्थातच रहस्य कथा संग्रह. कारण त्या कथांमध्ये मनाला ओढ लावणारे काहीतरी रहस्य दडलेले असते. म्हणूनच त्या कथा वाचण्यात आपण एवढे रमतो की तिकडे घरातल्या लोकांनी आपल्या नावाने शंख जरी केला तरी कथेतले रहस्य समजल्याशिवाय त्याच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नाही. तसेच शब्दकोड्यांच्याही बाबतीत घडते. कोडी सोडून आपण लगेच मोठ्या उत्सुकतेने दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्याची उत्तरे बघतो. कारण आपले उत्तर बरोबर असेल काय याची मनाला सतत उत्सुकता लागलेली असते. मनाला अशी रहस्यमय गोष्टींची ओढ असते. म्हणूनच संत त्या मनाला आधी गोंजारून सांगतात की तू चांगला आहेस बरे का, आणि मग ते त्याला समजावून सांगतात मना त्वासी रे पूर्व संचित केले प्रयास आलके भोगणे प्राप्त झाले. आणि त्यानंतर परमार्थातील अद्भुताकडे त्याला वळून ते त्याला सांगतात की मना सज्जना भक्ती पंथे की झाले तरी श्री हरी पावी देतो स्वभाव. अरे मना, उगाच इकडे तिकडे कशाला फिरतोस? खरा गूढ मार्ग हा श्री भगवंतांच्या भक्तीचाच आहे. त्याच मार्गाने जावे. परमार्थार्थीच रम्यता. परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणत की तुम्हाला जर एखादा सुकावलेला बोका कोंडायचा झाला तर त्याला नुसते ये म्हणून बाबत नसते. त्याला हळूच ताजे लोणी दाखवायचे. त्या आशेने तो जवळ आला आणि त्याने लोण्यावर उडी मारली की पटकन उघडलेले पोते पुढे करायचे. असे करावे लागते. म्हणजे मग तो आपोआपच पोचतात जातो. त्याचप्रमाणे मनालाही हे गूढ आहे
हेच गूढ आहे असे म्हणत परमार्थ दाखवायला सुरुवात केली की त्याला त्याची गोडी वाटू लागते आणि मग ते त्या मार्गात सरळ उडीच मारते. त्याने एकदा अशी आवडीने उडी मारली की मग कामच झाले. जशी अग्नीवर माशी बसली की ती संपते. ती जोवर घाणीवर फिरत असते तोवर जिवंत असते. तसे हे मन जोवर विषयावर असते तोवर क्रियाशील असते. पण त्याने परमार्थात उडी मारली की संपले. मग ते इतरत्र अजिबात जात नाही. इतर गोष्टींकडे ढुंकूनही बघत नाही. पुढे साधनेने त्याचा नाव शकतो. या प्रक्रियेला श्री माऊलींनी अभ्यास असे म्हटले आहे. अभ्यासाला अनुभवातला एक रम्य भाग गुणाचे रहस्याचे आकर्षण हाही आहे. ऐसी रम्यपणाची चोरी अखंड घेतो. भगवतीच्या कृपेने साधकाचा अभ्यास सुरू झाला की रम्यतेच्या प्रांतातच त्याचा प्रवेश होतो. पुढे त्यात जे अनुभव येत असतात तेही रम्यच असतात. अभ्यासाचे आपण याचे करी हृदयाचे अनुभव भरी. याप्रमाणे मनाला अभ्यासाची गोडी लागावी म्हणून ती भगवती शक्ती हृदयाला अनुभवांचे वरण करायला लागते. म्हणजे हळूहळू अनुभव घ्यायला लावते. श्री माऊली म्हणतात की तो अनुभव सुद्धा रम्यच असतो. मनाला मोहणारा सुखविणाराच असतो. परमार्थाचा सगळा प्रांत अत्यंत रम्य आहे. त्यात रोज नवीन अनुभव असतो. रोज काही ना काही नवीन अनुभवाला येणार असते आणि ते सगळे रमणीय असते. प्रपंचच कंटाळवाणा. पण प्रपंच तसा रम्य असतो का तर मुळेच नाही. तो केवळ रम्यतेचा आभास मात्र असतो. प्रपंच आणि परमार्थ यातला तो मुख्य भेद आहे. प्रपंच हा रटाळच असतो. आपण जर बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की दिवसाच्या 24 तासांपैकी 18 तास आपण रोज त्याच ठराविक गोष्टी करीत असतो. उरलेले 6 तास त्या मानाने मोकळे असतात. पण त्यातही आलटून पालटून आपण त्या गोष्टी करीत असतो. आता 18 तासांचा हिशोब पहा. आपली झोप, आवराआवर, आंघोळ, जेवण, ऑफिसला जाणे हे सगळे ते असते ना. पण एवढे करूनही कंटाळा येतो का तर नाही. प्रपंच रम्य नसतोच पण तरीही आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही. मग जो परमार्थ मुळातच रम्य आहे त्याचा कंटाळा कधी येईल काय. एखाद्या भुकेल्या माणसाला कोंड्याची भाकरी जरी दिली तरी तो ती खाईल. पण त्याला जर खड्या पिठाची भाकरी दिली तर अधिक आनंद होईल. अश्वत्थाम्याची आई त्याला पिठाचे दूध करून पाजत असे. त्यालाही ते बरे वाटत असते. पण एकदा तो खेळण्यासाठी म्हणून राजकुमाराबरोबर त्याच्या महालात गेला. तेथे तो प्रथमच खरे दूध प्यायला. ते त्याला फार आवडले. घरी आल्यावर त्याने आईला तसे दूध मागितले. तेव्हा आई म्हणाली, बाळा आपल्याकडे तसे दूध नाही. पण अश्वत्थाम्याला आता ते घरचे पिठाचे दूध आवडेनासे झाले होते. तसेच येथेही होते. त्याला परमार्थ कळला व त्याची गोडी लागली. तो प्रपंचाकडे परत फिरून येणारच नाही. खऱ्या दुधाची चव अश्वत्थाम्याला कळल्यावर द्रोणाचार्याला त्याच्यासाठी घर शोधावे लागले. मी जेव्हा माझ्या मुलाचे योग्य प्रकारे पालन पोषण करू शकेन तेव्हाच परत येईल असा त्याने पण केला. मनाला जेव्हा परमार्थाची गोडी कळेल तेव्हा जीवाचेही असेच होईल. त्याला जीवमावृत्ती घरातून बाहेर पडावेच लागेल. जोडीला मूलभूत फरक. श्री माऊलींनी 10व्या अध्यायात जीवाची मनाची एक विचित्र खोड सांगितली आहे. जीवाचा किंवा मनाचा स्वभाव कसा आहे तर विषय किंवा वासना ज्या विषासारख्या कडू असतात त्यास त्याला गोड लागतात. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. वास्तविक पाहता परमार्थ हा गोड आहे पण तो जीवाला मनाला कडू लागतो आणि कडू विषय त्याला गोड वाटतो. परमपूज्य सद्गुरू श्री मामा सांगत की परमार्थ म्हणजे कडू रसाने आच्छादलेली साखरेची गोडी आहे आणि प्रपंच हा साखरेच्या पाकाने माखलेल्या
कडुनिंबाच्या गोळीसारखा आहे. तो वरून गोड वाटतो पण अंतिमतः कडू असतो. परमार्थ सुरुवातीला जरी कडू वाटला तरी परिणामाला गोडच असतो. परमार्थातील अनुभवांची थोरवी रमणीय आहे. त्या प्रांतात जीव हरपून रमून जातो. मन एकदा का तिथे रमले की ते परत प्रपंचात येऊ पाहत नाही. ज्या मनाने एकदा त्या परमार्थत्वाचा अनुभव घेतला ते मन कंटाळायला प्रपंचात कधीही रमणार नाही. प्रपंच आणि परमार्थ यात जमीन आसमानाचा फरक